हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण सैनिकाचे मनोगत या विषयावर निबंध बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. माझं नाव अभिषेक आहे. मी एक सैनिक आहे. वयाच्या 20व्या वर्षापासूनच माझ्या मनात देश सेवेचे स्वप्न फुललं होतं आणि आज वयाच्या 27व्या वर्षी मी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी झटत आहे. मी माझ्या मातृभूमीचा अभिमान बाळगतो आणि तिच्या रक्षणासाठी आपणास अर्पण केलं आहे. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वीच आमची दिनक्रिया सुरू होते. कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवन आणि संयम हे आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. आम्ही आपल्या शरीराला आणि मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत करतो, कारण आमचं कर्तव्य आहे देशाचं रक्षण करणं. सीमेवर तैनात असताना कधी थंडीचे कडक दिवस असोत, कधी उन्हाच्या झळा, आम्ही सदैव सतर्क असतो. शत्रूपासून देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही अहोरात्र जागृत असतो. आमच्या मनात भीती नसते, कारण देशप्रेमाच्या भावनेने आमचं हृदय भरलेलं असतं. कधी कधी रात्रीच्या शांततेत ताऱ्यांकडे पाहताना मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. माझे आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी सगळे मला आठवतात. पण मला माहित आहे की माझं इथलं अस्तित्व त्यांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी मी इथे उभा आहे. माझ्या देशातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणं, त्यांच्या आनंदासाठी आपलं जीवन अर्पण करणं हेच माझं जीवनधर्म आहे. मी विचार करतो की आपल्या देशातील प्रत्येक नागरिकानं आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहावं, देशाच्या विकासासाठी योगदान द्यावं. सैनिक म्हणून माझं मनोगत असं आहे की आपण सगळ्यांनी एकजुटीनं राहून आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जावं. आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची जपणूक करावी. नवीन पिढीनं देशप्रेमाची भावना आत्मसात करून देश सेवेसाठी पुढे यावे. माझं जीवन मातृभूमीला अर्पण आहे आणि या सेवेत मला अभिमान वाटतो. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाच्या पाठबळानं आम्ही सैनिक सदैव देशसेवेसाठी तत्पर आहोत.